गुड मॉर्निंग गायज, माझं नाव श्री आणि आज आपण चाललो आहे कोल्हापूर एक्सप्लोर करण्यासाठी, ते पण माझ्या मम्मीसोबत. ह्या राईडला आपली मम्मी पण आपल्यासोबत असणार आहे. तर आता आपण खंबाटकी घाट क्रॉस केलेला आहे आणि आपण ब्रेकफास्टसाठी थांबणार आहोत. अक्षय चाललाय पालीला. ना 1-2 जण कमी आहेत, 3 जण कमी आहेत. पहिलं म्हणजे यश आणि दुसरं म्हणजे आमची उज्जी, तिसरं आणि एक छोटा डॉन आमचा एक राहिला घरी. आता ऑल सेट गाईज. तर आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. तर आपला मस्तपैकी ब्रेकफास्ट झाला आहे. तर मी बाईकवर तुम्हाला जाता जाता सांगेल आपला प्लॅन कसा असणार आहे. हे रताळ्या मागची गाडी काढणं, कसा निघणार मी इथून. सगळं घेतलं ना, सगळं घेतलंय ना. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase. तर आपला पहिला स्टॉप असणार आहे पालीचा खंडोबा आणि त्यानंतर ना आपण निघणार आहोत डायरेक्टली कोल्हापूरसाठी. मग आपण कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा तसेच पन्हाळा किल्ला आपण एक्सप्लोअर करणार आहोत. खरं तर आपला प्लॅन गुजरातला जायचा होता, पण लास्ट मोमेंटला काही लोकांनी टांगा दिल्यामुळं आपण हा प्लॅन कॅन्सल केला. मम्मीला पण कोल्हापूर फिरायचं होतं, तर म्हणलं चला छोटीशी शॉर्ट राईड होईल. 650 ते 700 किलोमीटर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे पालीच्या खंडोबाला. तर पुढचा प्लॅन आपला कोल्हापूरचा असणार आहे. पुण्यातून निघालो होतो आपण सकाळी 5:30 वाजता. त्याच्यानंतरनं एक फ्यूल ब्रेक आणि एक ब्रेकफास्टला थांबलो होतो. 10 वाजलेत. तर आत्ता आपण पोचलो आहे पालीच्या खंडोबाच्या देवस्थान आहे कुलदैवत, तिथे आपण दर्शन मस्तपैकी झाले. आता पाऊस येतोय रिमझिम आणि आपण पुढचा प्रवास आता करणार आहोत कोल्हापूरच्या साईडने. पाली खंडोबापासून कोल्हापूरचं अंतर आहे महालक्ष्मी टेम्पलचं, तर सुमारे 102 किलोमीटर आहे. तर आता इथून पुढं आपला प्रवास असणार आहे महालक्ष्मी टेम्पलसाठी. तर आपण इथून निघणार आहोत. पाऊस चालू झाला आहे, तर आता रेनकोट वगैरे घालून निघूया आपण महालक्ष्मी टेम्पलकडे. तिथून पुढं आपण जाणार आहोत ज्योतिबा टेम्पल आणि त्याच्यानंतरनं जाणार आहोत पन्हाळा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. तर स्टे ट्यून, मी तुम्हाला मंदिरं पण दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पन्हाळा पण पाहणार आहोत. स्टे ट्यून द्यायचं. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. आता आहे कोल्हापूरच्या अलीकडे 20 किलोमीटर राहिले. कंटिन्युअस गाडी चालवते, कंटाळा आला. मम्मी अशी चिखलाने मागत मम्मी भिजली,
मी पण भिजलोय. मी पण भिजलो. अक्षय पण भिजलाय. कराडच्या पुढं बेकार पाऊस लागलाय. आपली जबोला आणि अक्षयची गाडी. अरे अक्षय कैसे लग रहा है मेरे साथ राइड करके? सब भीगा भीगा सा लग रहा है. 20 किलोमीटर राहिलंय तर आता पोहोचल आपण महालक्ष्मी मंदिरात. गेल्यावर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता निघूया. एक हॉल्ट घेतला होता 10-15 मिनिटाचा. टिंगी दुखायला लागलेली. चला तर निघूया आता. महालक्ष्मी मंदिरात आपण गेलो होतो पण एवढी तुफान गर्दी होती की मोबाईलसुद्धा काढायला टाईम नाही भेटला. तर महालक्ष्मी मंदिरात आपल्याला शूट काय करता आलं नाही. तर आत्ता आपण आहे ज्योतिबाच्या डोंगरावर चाललो आहे. आपण ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं पण असली भयंकर गर्दी होती. श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे त्याच्यामुळे जबरदस्त गर्दी होती. तर तिथं खूप गर्दी असल्यामुळं शूट तर काय करता आलं नाही. आता चाललोय मस्तपैकी वेदर आहे. हिरवगार झालंय सगळीकडे. एवढं सगळं भिजलंय ना. आणि ह्या आमच्या गाड्या जेबुला. माझी चेन आवाज मारायला लागली. मी तुला तेच म्हणलं होतं व्हेरिफिकेशन. कुच 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 कुच. तुझं येतो का चेनीत आवाज? सेम. तर ही अक्षयची गाडी. काय नाव बी आहे का हिला? तिचं नाव का? तिचं नाव प्रेरणा. प्रेरणा. आणि आपली जबुला. आणि आता आम्ही आहे ज्योतिबाच्या डोंगरावर. थोडं राहिले इथून मला दिसत असेल मागं. थोडंसं वर गेलं की आपण पोहोचेल. एक 3 किलोमीटर राहिलं असेल. आणि मस्तपैकी असा कॉर्नर सीन आहे. घालत नाही असं वाटतंय घालायला आता. आता पोचलोय ज्योतिबाच्या डोंगरावर. आम खतरनाक फॉग झालाय. असली थंडी वाजायला लागली. वडापाव पण भेटा नाही कुठे. चलो चलो आगे आगे देखते. कसलं फॉग झालंय बघ ना. साला जाम भूक लागली. खायला सुद्धा नाही काही. एका हॉटेलमध्ये घुसलं सारा वडापाव मध्ये पण खडे लागला. कैसा आहे फॉग? लोणावळा दुसरा लोणावळाच इथं मंचानीला. हॉटेल अजिबात चांगले नाही तिथे. आणि इथून खाली मंदिर आहे. तर आधी पेट पूजा करून मग जाऊया खायला. हो सॉरी पेट पूजा करून मग घ्यायला. असं वाटतं अक्षय ठेव देऊ करून. इकडे इकडे खूप छान वाटतं. पहिलेच लॉंग राईड मारली डायरेक्ट मम्मी बरं 300 किलोमीटर. अरे मम्मी बोलू दे फक्त. मला घेऊन चाल. झालं का माझं काम चालू? प्रत्येक व्हिडिओमध्ये कसरत असतं. पुढच्या वेळेस डायरेक्ट गोव्यालाच जाऊ नॉनस्टॉप. सगळे मंदिर रायडिंग गिअर्स घालून फिरले मी. पॅन्ट भिजली म्हणून काढून ठेवली आता. ह्याच्यात पण एक्झॉरचं आपलं रायडिंग गिअर्स. कैसा लग रहा है? कैसन बा? मजा आ रहा है? मजा आ रहा है? बहुत मजा आ रहा है. इकडे ना की सारखं उलटे साईडला. बहुत मजा आ रहा है. तुम भी आओ मजे करणार. और मजे. तर हे यमाई देवीचं मंदिर आहे. ज्योतिबाच्या मेन मंदिराच्या अपोजिट खाली रस्ता येतो. त्या रस्त्याने खाली आलं यमाई देवीचं मंदिर आहे. आणि आता आपण चाललोय मेन ज्योतिबा मंदिरात. चला यशच म्हणतोय अक्षय. यश अक्षय यश नाही आज आपल्यावर. गाईज वाटत नाही आमचा पन्हाळा होईल म्हणून. 4 वाजले तर आम्ही ज्योतिबाच्या इथंच आहे अजून. मस्त पाऊस आहे बघा. फॉग वेदर एकदम जबरदस्त. पन्हाळ्यावर तर अजून भारी असेल. पण आता मला वाटत नाही की पन्हाळा आपण करू शकतो. कारण इथून निघालं तरी 5-5:30 वाजतील. 5 तर वाजतील पन्हाळा जायला. 5 वाजतील ना. बघा गाईज फॉगच फॉग मंदिरात. मंदिर पण दिसा नाही. मंदिर पण दिसा नाही.
काय चाललं काय 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 काय? दिसल कापात दिसल. मस्त मजा चालली, पाऊस येतोय. तर ही कामा नाही ज्योतिबाच्या मंदिराची, आपण साईडनीच पुढे जाणार आहे. गाड्या बघा, गाड्या कसली बाईक आहे, क्रुझर बाईक. हे अक्षयचा JCB, माझा डंपर. हे बघ छोटे छोटे जॉन डियर. आपल्या वेळेस एवढे भारी भारी नव्हते. ज्योतिबा मंदिर हे भगवान शिव यांचे एक रूप मानले जाते. या मंदिराची उत्पत्ती एका भक्ताने केली होती. तर हे मंदिर कोल्हापूर पासून 18 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर वसलेले आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. पायऱ्या उतरताच आपल्याला 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आपल्याला पाहायला मिळते. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंके पाटलांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधलेले आहे. तर आता आपलं झालंय दर्शन ज्योतिबाचं. तर 4:30 वाजलेत. पन्हाळ्याला जायचं का नाही विचार करू, बघूया काय प्लॅन होते. अक्षय तर ज्योतिबाचं दर्शन झालंय आता आपलं, आणि आता आपण निघालोय पन्हाळ्याच्या दिशेने. पन्हाळ्याला ह्याच्या आधी आपण केलं होतं पालीचा खंडोबा, त्याच्यानंतर ना महालक्ष्मी मंदिर केलं होतं. गर्दी असल्यामुळे तिथं आपण काही जास्त पाहिलं नाही. आणि त्याच्यानंतर ना आपण केलं होतं ज्योतिबा. तर एवढं सगळं करून आपण आत्ता आलो आहे पन्हाळ्यामध्ये. तर पन्हाळ्याचे जे 2-3 मेन पॉईंट आहेत आपण तेवढं पाहणार आहोत आणि निघणार आहोत. तर सगळ्यात पहिले ते एक धान्य कोठार आहे आणि अंबारखाना, तर ते आपण पाहूया. किल्ला भरपूर मोठा आहे, पण आता त्याचे गाडीनेच फिरावं लागतंय किल्ल्यामध्ये. टुरिस्ट पॉईंटच झालाय. तर चला आपण पाहूया. गाईज गाय अडकली काय नाही सारा. चला भाई. तर इथं आपल्याला 3 धान्याची क्वार्टर पाहायला भेटतात, भली मोठी. अंबारखाना पण आहे. 450 एकरामध्ये किल्ला पसरलेला आहे. त्याच्यामधली ही त्यावेळेची धान्याची क्वार्टर आहे आणि अंबारखाना. तर ही साईडची हाईट पण बघा. ज्यावेळेस घोड्यावर पोतं टाकून आणत असतील त्यावेळेस इथून वरती इझिली घेऊन ते वरती जाऊन टाकत असतील, आणि त्यानंतर इथं जे होल दिसतंय ह्याच्यामधून ते धान्य बाहेर यायचं. तर आतमध्ये भरपूर मोठी खोली आहे. ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले होते, तर साधारण असे 3 आहेत मोठे. तर आणि गडावर राफ्त पण किती असेल त्यावेळेसचा आपण त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की एवढे मोठे साठे ज्यावेळेस संपत आले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विशाळगडाकडे वेड्यातून निसटले होते. पन्हाळा किल्ल्याला साधारण 1200 वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलार भोजराजा नरसिंह याच्या कालकीर्तीत बांधण्यात आला होता. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. इथूनच सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार चालू केला होता. हे पण त्याच्यासारखं पण छोटंसं आहे थोडंसं धान्य कोठार. इथून तुम्ही पाहू शकता इकडं. ह्याच्यावरती पण आहे, पण ह्याचं बंद केलेत होल. इथं एक आहे, इथं एक आहे, 1-2 प्रत्येक स्लॉटला एक होल आहे धान्य टाकण्यासाठी. आता आणि हे समोरचं दिसतंय ते आहे 3रं.
तर ह्याच्या पलीकडे आपण पहिलं पाहिलं होतं, हे सेकंडवाले आणि हे थर्डवाले, अशी 3 मोठी गडावरची ही मुख्य धान्याची कोठार आहे. अजूनही बांधकाम पाहू शकता तुम्ही, अजूनही सुस्थितीत आहे. किल्ला भरपूर मोठा आहे, खूप मोठा किल्ला आहे. जिथे तिथं पाहू शकता तुम्ही अवशेष पाहायला भेटतील. तिकडे एक दरवाजा दिसतो आपल्याला, इकडे एक दरवाजा आहे समोर, ते आपण जाऊन पाहूया आणि मग रिटर्न निघू. दुसरे पॉइंट्स पाहू. अंधार पडायला लागलाय, वाजलेत आता 6. तर ही होती 3 धान्याची कोठारे. तर हे पाहून झाले. आता आपण पुढं पाहूया. जे पॉइंट्स जेवढे पाहता येतील, अंधार पडायला लागलाय, जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करूया आणि निघूया मग. 2 मार्च 1660ला किल्ल्यास सिद्धी जोहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते 600 मावळ्यांसकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवकाशीद व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवकाशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्ज त्यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घेतला. सगळं गावच वसवलेलं आहे. आता हे बघा, इथं नवीन आत्ताच्या काळात बांधलेली घर आहे. हे वीर शिवकाशीद. आता ही नवीन नवीन घर, दवाखाना. आता हे समोर पण बघा घर आहे नवीन, फार्म हाऊस आहे, त्याच्यानंतर ना गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, सगळं बांधलं. आता ही बघा 3 मजली बिल्डिंग आहे वर किल्ल्यात. अवघड आहे किल्ल्याचं. इथे एक बुरुज शिल्लक आहे फक्त. तर पन्हाळ्यावरून निघालोय आता आपण, आणि आज आपला कोल्हापूरमध्ये स्टे असणार आहे आणि उद्या सकाळी आपण परत रिटर्न निघणार आहोत औंधला आपलं MIच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, आणि तिथून पुढं आपण निघणार आहोत पुण्याच्या दिशेने. दिवसभर रायडिंग केली आणि कपडे ज्या बॅगेत आणलेत त्या बॅगेतले कपडे पण भिजलेत आणि तो पण भिजलाय. ही बघा पॅन्ट. आता काय घालणार अक्षय? अब क्या करेंगे? आता कशाला पाहिजे? टांगा मेरी आंखों में मत झांको. आता तर तुझ्याकडे ऑप्शन पण नाही दुसरं काय घालायला. गुड मॉर्निंग गाईज. कोल्हापूरमध्ये आपण काल संध्याकाळी आपण पन्हाळा बघितला होता आणि पन्हाळ्याचं बेकार अवस्था आहे. सगळ्या आतमध्ये गावच करून ठेवले. काय शोधतोय? पॅकिंग चालली आहे. आज निघूया आपण, जेवढं पॉसिबल होईल तेवढं कव्हर करायचं, लवकर पुण्याला पोहोचायचं ट्राय करू. त्याच्यानंतर ना आराम करू. तर हा मस्तपैकी व्ह्यू आहे. पन्हाळा किल्ला कसा वाटला तुला? पन्हाळा किल्ला भरपूर मोठा आहे, पण तिथं काय केलंय लोकांनी, एवढी घाण केलेली आहे. लोकांनी नाही, गव्हर्नमेंटनेच केली. जाऊच वाटत नाही. जी ऐतिहासिक वास्तू आहे ना, ऐतिहासिक वास्तूच वाटत नाही. सगळं वर फार्म हाऊस करून ठेवलेत, गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, घर आहेत, आत्ताच्या काळात बांधलेली घर आहेत, सगळे बुरुज पडलेले आहेत. त्याच डागडुजी राहिली ना, आत्ताच कन्स्ट्रक्शन चाललंय वरती. काय ते किल्ल्याचा आकारच नाही राहिला त्याला. मोजून हाडले 2-3 पॉईंट्स आहेत, ते बघू शकतो. ते पण काल रात्री अंधार झाला होता, त्याच्यामुळे काय पाहता नाही आलं, स्किप झाले. 3 दरवाजा पण नाही पाहता आला. बघू नेक्स्ट टाइम कधीतरी आल्यावर पाहूया ते 2 पॉईंट्स. फक्त आपल्याला धान्याचे क्वार्टर वगैरे होते ते पाहून आलो. ते तेवढे शाबूत ठेवले का? ती तेवढंच बघण्यासारखं आहे. आता का पन्हाळा किल्ल्याचा आकार नाही राहिला, असं झालं. वर पूर्ण असं गाव किंवा वस्ती गाडीनेच फिरायला लागते. टुरिस्ट पॉईंट झालाय तो. टुरिस्ट पॉईंट व्हाय ना का, पण जे किल्ल्याचे ऐतिहासिक वास्तू ते तरी जपायला पाहिजे होतं. बघू जरा फिरायचा अजून प्लॅन होता, वसंतगडावर जायचं वगैरे, पण आता पाऊस
पावसावर डिपेंड आहे सगळं. कारण काल तर आम्ही पूर्ण दिवसभर कराडच्या पुढे जसं आलो पुण्यातून मोर ओरडतोय, जसं पुढं आलो तिथून जी पाऊस चालू झाला रात्री येईपर्यंत आम्ही भिजतच होतो कोल्हापुरात. सगळं पावसातच भरलोय काल. चला फ्रेश होऊया आणि मग निघूया. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा आपला आहे दुसरा दिवस राईडचा. आपला काल कोल्हापूर फिरून झाले आणि आत्ता आपण रिटर्न निघालो आहे औंधच्या दिशेने. औंधच्या देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघणार आहोत पुण्याला. तर गाईज आपण आहे औंधच्या अलीकडे 20 किलोमीटर. त्यानंतर पोहोचेल आपण औंध देवीला. आता आपण ब्रेक घेतला होता. कसला ब्रेक घेतला होता? कंटिन्युअस गाडी चालवतोय कालपासून, मजा आलाय. आणि आपल्या गाड्या इथं डोरा किक पडला एवढा मोठा. अरे हाय क्या गाड़ी की हालत हो गई लिए. जबुला जबुला हो गई है आग बबुला. राक्षस ये हो गया है पगुला. मस्त वाटतंय पण धोती पायजामा शर्ट. अक्षयची गाडी नामकरण झालेलं नाहीये गाडीचं. किती किती किलोमीटर चालवली घरनं? 443 किलोमीटर झाले गाईच कालपासून. अजून नाही म्हणलं तरी 160-170 किलोमीटर अजून होईल आपली आरामात. तर आता निघूया. पुसे सावळी इथून किती किलोमीटर आहे? अजून 20 किलोमीटर आहे. नाही, पुसे सावळी इथून 4-5 किलोमीटर असेल. तिथून पुढे आऊन एक 10 किलोमीटर असेल. मग त्यानंतर आपण पोहोचून औंध देवीला. तिथं दर्शन घेऊया. मग गावाला जाऊया जांबला. जाम आपला खाम घरी आहे. जाम से याद आया खाम हमारा घर पे है. त्याचा खांबाचीच एक्झाम होती त्यामुळे त्या खांबा आला नाही आमच्यासोबत. जाऊ द्या, पण मजा आली. लॉंग राईड झाली पण बहुत मजा आया. मस्त बघा निसर्गात अशी ड्रायव्हिंग करायची. पन्हाळ्याचा ज्योतिबाचा रोड एकदम मस्त होता. हा 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 एकदम फॉगी वेदर मस्त. चुम्मा तू काय दात करतो रे? बुजगावने फॉगी वेदर होता सगळा. फॉगी. शिवपार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई देवी. त्याच देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीचे अनेक मंदिरे आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावाच्या डोंगरावरती हे वसलेले मंदिर यमाई देवीचे मूळ उगमस्थान असल्याचे या ठिकाणास महत्त्व आहे. तरी आता मंदिराच्या बाहेर आहे आपण. ह्या मेन पायऱ्या आहेत आणि हे मंदिर आहे. तर पाऊस येतोय, रेनकोट वगैरे सगळं घालून आता निघतोय आपण जांबला गावाकडं. वेदर बघा तुम्ही मागं, हे मंदिर आहे. वेदर बघा. चलो गाइस चलो, अभी जाम को जाते हैं. जाम को आता यायचे जांबला. अर्धा तासात गावात. झपझप अक्षय डार्लिंग. अच्छा मी अक्षा काय कोपऱ्यात चालले.
हे बघा कुल्फी झाली कुल्फी कुल्फी झाली कुल्फी माणूस काय म्हणते ताईडे? तर काय आता आपण हे जांबूमध्ये गावामध्ये आणि जानूबाईचं दर्शन घेतोय आपण. हे मंदिर आहे मागं. आपण आहे जांबूमध्ये. इथं आपली गाडी लावलेली आहे. आपण इथं थांबणार आहोत, आज स्टे करणार आहोत. आणि हे बघा छोटूसं कुकुला हे चाटते. गावाचा नजारा सगळीकडनं चारही साईडने डोंगरच डोंगर, पवन चक्क्या आणि अक्षय मारतोय कोणा बरं तरी गप्पा. हे बघा लडकी बाजी लोंडिया बाजी छोटे गेले कवी. सॉरी मम्मी बरोबर बोलतोय. इकडं खाली दिसतंय तिकडं. काय कमीच नाही बाबा. चलो आज स्टे करणार आहोत जांबत. आज सकाळी निघणार आहोत कारण दिवसभर भिजून हवा टाईट झालेली आहे. बघूया आपण टाइमपास करू. तर वर कुठेतरी राम मंदिर काहीतरी आहे, जायची इच्छा आहे पण आता 5 वाजलेत, नको जायला. गाईज लॉट्स ऑफ गाईज नाही म्हशीज नाही त्याचे काय गाल चढतो का. मुगली मुगली मुश रेडू आमचा खुश. गावाकडचे संध्याकाळ मोर ओरडतोय मी हा कधी बघितली नाही म्हैस आपण. राखी बैस आहे ना. राखी म्हैस. किती पवन चक्क आहेत बघा माग. आहे का दिसत ते का. ऐक लय थंडी वाजते. हे अक्षय थंडी वाजते का. कुडकुडायला लागली. अरे ती तर माग बघ सगळ्याच फॅनची बटणं चालू आहेत त्याच्यामुळे थंडी वाजते. सगळ्याच्या सगळं पवन चक्क्या चालू आहेत. कोणीतरी बटन चालू ठेवून गेले, विसरलं संध्याकाळी बंद करायचं. गुड मॉर्निंग गाईज. आता थंडी कमी आहे. मागं बघा फॉग मस्तपैकी डोंगरावर उतरलेला आहे. आपण आहे आता जाम या गावामध्ये आणि पूर्ण असं निसर्गच निसर्ग आहे. बॅक साईडला डोंगर आहे. हा बघा व्ह्यू. इकडे पण बघा कोणाला शिट्ट्या मारतो रे. तर मस्त पैकी आज आपला प्लॅन नसणार आहे पुण्याला निघणार आहे. पण एक मध्ये जाता जाता थोडंसं काम करून जायचं. तर मस्तपैकी गाड्या वगैरे धुवून चकाचक केल्यात. कोल्हापूर वगैरे सगळं भरलं गाड्यांमध्ये. मस्तपैकी माती जमली होती. खाली नहा धोके रेडी आहेत. हे आपल्या गाड्या नहा धोके रेडी झालेत दोन्ही पण. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट वगैरे करून निघणार आहे आपण पुण्याला. निघूया मस्तपैकी मजा करूया. मस्त गावाकडचं नजारा. खूप दिवसांनी सिटीतनं बाहेर आलं लय वेगळं वाटतं. आपल्या इथं नसतं ट्रॅफिक. कोल्हापूरमध्ये एवढं फिरलो पण मला फक्त 3च सिग्नल लागले. रात्री 7:30 पावणे 8ला सगळं कोल्हापूर मोकळं होतं. पुण्यात जर त्यात घुसलं तर असं चुकल्यासारखं होत होतं. अरे गाड्या का नाहीत, आपणच बाहेर आहे का असं वाटत होतं. कुठं गर्दी नाही. पुण्यासारखं ट्रॅफिक नाद नाही करायचं. नाद करते काय, यायलाच लागते, थांबायलाच लागते. कसं वाटतं तुला गावाकडं. छान छान झालं. संपला 2 मिनिटात विषय संपला. कोल्हापूर कशी वाटली. 300 किलोमीटर 400 किलोमीटर राईड करून गाडीवर. एकदम छान. पहिलीच राईड होती मम्मी बरं. आणि मी पण एवढ्या लॉंग रूटला मम्मीला घेऊन पहिल्यांदा गाडी चालवली. खाली आपली जबूल आहे मस्तपैकी एक्सपल्स. मजानी लाईफ. हे बघा छोटा डॉन 1 महिन्याचंच आहे. मग कसलंही क्यूट. अक्षय तुझ्यासारखे केस आहेत. तर आत्ता आपण पोचलोय कापूरहोळीच्या पुढे. 40 किलोमीटर राहिले पुणे आपलं घर. आणि आत्ता आपण थांबलोय विशाल हॉटेलला, जिथं आपण लास्ट टाइम केंजगडवरनं घरी जात असताना
डिनर केलं होतं. तर मम्मी पण आहे आज सोबत. तर म्हणलं ह्याच हॉटेलला जेवण करूया. आणि ऑर्डर दिलेली आणि मम्मी अशी वाट बघते. आणि हा अक्षय असा ऑर्डर येते तोपर्यंत बसलोय, गप्पा गोष्टी चालल्यात ट्रॅव्हलिंगच्या 2 दिवसाच्या. नंतर ना जेवण झालं की मग आता किती वाजले? 3:30 वाजलेले. म्हणजे 40 किलोमीटर. थोडं ट्रॅफिक असेल पुण्यामध्ये. तिथून पुढे एक थोडा टाईम लागेल, 1 तासाभरात घरी. टाईमपास आला आहे आपला. ऑर्डर आली आपली शाही पनीर व्हेज मराठा. आणि चालू झालं जेवण मम्मीसोबत लंच खूप दिवसांनी. तर आपला लंच वगैरे झाला आहे आणि आता आपण निघालो आहे पुण्याकडे. तर ही आपली मम्मीसोबतची राईड होती. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय.